students, welcome to Buddy Mentor. Today we are starting our fifth chapter. The chapter name is Methods of Preserving Food, and which is present in the book of Environmental Studies. Okay, your subject is Environmental Studies, and the chapter name is Method of Preserving Food. म्हणजे अन्न साठवण्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. माय नेम इज प्राची. या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत अन्न साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथं दिसतंय बघा, इथं दूध तापताना दिसतंय ह्या पिक्चरमध्ये. त्यानंतर इथे तुम्हाला फ्रीजची एक इमेज आहे. इथं पिकल्स वगैरे आहेत ते कसे साठवलेले जातात, वर्षभर कसे प्रिझर्व केले जातात, साठवून ठेवले जातात. ठीक आहे. आता आपण बघूया नेमकं ह्या चॅप्टरमध्ये काय आहे. आपण सुरुवात करूया. ठीक आहे. वी नीड व्हीट, राईस, पल्सेस एक्सेट्रा थ्रू आउट द इयर. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय काय लागतं रोज अन्न खाण्यासाठी. व्हीट गहू लागतो, राईस लागतो, राईस मीन्स तांदूळ, पल्सेस वेगवेगळ्या डाळी खातो आपण रोज, बरोबर. थ्रू आउट द इयर वर्षभर लागतात ते आपल्याला, बरोबर. बट देअर क्रॉप्स गेट रेडी ओनली इन अ सर्टन टाइम्स ऑफ इयर. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचे त्यांचं जे पीक आहे कशाचं, हे व्हीट आहे बघा इथे पिक्चरमध्ये दिसतंय व्हीट आणि राईसची इमेज दिसते तुम्हाला. ठीक आहे. हे जे पिकं आहेत ते वर्षभर येतात का शेतीमध्ये, तर नाही. सर्टन टाइम्स ऑफ अ इयर म्हणजे काय, काही वेळातच येतात ते, म्हणजे काही महिन्यांमध्येच येतात ते, वर्षभर येत नाही, बरोबर. एक पीक 4 महिन्यात येतं, बरोबर. मग त्यांनी सांगितलेले इन ऑर्डर टू हॅव अ ग्रेन अवेलेबल थ्रू आउट द इयर. म्हणजे काय, आपल्याला वर्षभर खाण्यासाठी काय लागतं, गहू, तांदूळ, डाळी लागतात, बरोबर. त्या वर्षभर येतात का शेतामध्ये, नाही. तर मग काय आपल्याला काय करावं लागतं, त्यांना प्रिझर्व करावं लागतं, म्हणजे साठवून ठेवावं लागतं. इन ऑर्डर टू हॅव अ ग्रेन्स अवेलेबल थ्रू आउट द इयर वन सीझन्स क्रॉप मस्ट बी स्टोर्ड अँड प्रोटेक्टेड टिल द नेक्स्ट सीझन. म्हणजे काय, एक सीझनचं आपल्याला पीक आलं, बरं का, क्रॉप आलं. मग क्रॉप कोणतं पण असू शकतं, व्हीट, राईस किंवा पल्सेस. मग ते आपल्याला पूर्ण वर्षभर चालवायचं असतं. किती, 1 वर्ष. कधीपर्यंत, जोपर्यंत सेकंड सीझन येत नाही, दुसरा सीझन येत नाही, म्हणजे त्या क्रॉपचा. ठीक आहे. प्रोटेक्ट करावं लागतं आपल्याला वर्षभर. काय करावं लागतं, 1 इयरपर्यंत आपल्याला साठवून ठेवावं लागतं, बरोबर. मग आपण तांदूळ पण साठवून ठेवतो, गहू पण साठवून ठेवतो. मग त्याच्यासाठी आपण काय वापरतो, गहूला काय करतो, जर दुकानातून आणले आपण, बाजारातून पोते आणले विकत, तर मग काय करतो आपण, ड्राय करतो, सन ड्राय करतो, एकदम कडक उन्हात त्याला तापवून ठेवतो आणि त्याच्यानंतर स्टोर करतो. स्टोर कशात करतो, वेगवेगळे कोठ्या वगैरे असतात बघा, धान्य साठवण्याच्या कोठ्या असतात, त्याच्यामध्ये स्टोर करून ठेवतो आणि प्रोटेक्ट करतो. स्टोअर तर करतोच, म्हणजे साठवून तर ठेवतोच, आणि प्रोटेक्ट पण करतो. प्रोटेक्ट कशापासून करतो, मग वेगवेगळे किडे असतात ते धान्यांना खराब करतात, बरोबर. तुम्हाला माहिती आहे बादड वगैरे असतात, मग त्याच्यापासून काय करतो आपण, त्यांना प्रोटेक्ट करतो टिल द नेक्स्ट सीझन. कधीपर्यंत प्रोटेक्ट करतो, जोपर्यंत आपल्याला दुसरं पीक येत नाही तोपर्यंत, बरोबर. आपण हे काय करतो, स्टोअर करतो आणि प्रोटेक्ट करतो. मग त्यांनी सांगितलेले डिफरंट फूड स्टफ्स आर प्रोड्यूस्ड इन अ डिफरंट प्लेसेस. आता तुम्हाला हे पण माहिती आहे वेगवेगळे अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी तयार होत असतात, बरोबर. मग आता ते आपण बघूया. दे हॅव टू बी मेड अवेलेबल इन अ गुड कंडिशन टू पीपल ॲट लॉंग डिस्टन्स. म्हणजे समजा माझ्याकडे वेगवेगळे अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. मग काय करावं लागतं, समजा इथं तयार होणारा पदार्थ आहे मला लॉंग डिस्टन्सला पाठवायचा, म्हणजे मला दुसऱ्या शहरामध्ये पाठवायचा आहे. पण काय झाला पाहिजे, तो खराब झाला पाहिजे का, नाही. इन अ गुड कंडिशनमध्ये त्याला पाठवायचं आहे मला लॉंग डिस्टन्सवर. तर मग तिथं काय वापरावं लागतं आपल्याला, असंच प्रिझर्व करावा लागतं, तो स्टोअर करावा लागतो, प्रोटेक्ट करावा लागतो, आणि मग आपण तो दुसरीकडं पाठवू शकतो, बरोबर. कंपन्यांमधून आपल्या घरापर्यंत वेगवेगळे पदार्थ येत राहतात, तुम्हाला माहिती आहे. चिप्सचे पॅकेट असतील वगैरे वगैरे, मग ते लांबून येतात, ते आपण घरात तयार करतो का, नाही. मग ते काय असतं, लॉंग डिस्टन्सवरून येतात, पण तरी पण काय असतात, ते स्टोअर केलेले असतात आणि प्रोटेक्ट केलेले असतात. ठीक आहे. स्टोअर आणि प्रोटेक्ट केलेले असतात. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते बघा, मिल्क आहे, एग्ज आहेत, हे चीज, बटर,
माहिती आहे ना तुम्हाला पनीर वगैरे आहे इथं दिलेलं. फॉर एक्झाम्पल, इट मस्ट बी इन्श्युअर दॅट एग्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. तुम्हाला माहिती आहे अंडे, दूध आणि दुधापासून बनलेले प्रोडक्ट्स रिमेन इन अ गुड कंडिशन ड्युरिंग ट्रान्सपोर्ट. आता बघा, दूध आपल्याला वेगवेगळ्या कंपन्या थ्रू येतं, पॅकेटमध्ये असतं, दुधाचं पॅकेट असतं. अंडे असतात ते वेगवेगळ्या फॅक्टरीजमधून येतात, ते लांबून येतात, पण तरी ते आपल्या घरापर्यंत आल्यावर काय असतात, गुड कंडिशनमध्ये असतात. म्हणजे ते खराब झालेले असतात का? नाही, इन अ गुड कंडिशन, गुड कंडिशनमध्ये असतात. ड्युरिंग ट्रान्सपोर्ट फ्रॉम अ डेअरी, आपल्याला दूध कुठून येतं? डेअरीमधून येतं. ते डेअरीपासून घरापर्यंत येण्यामध्ये लॉंग डिस्टन्स आहे, बरोबर. पॅकेट येतं ना ते आपल्याकडं, और पोल्ट्री फॉर्ममधून आपल्याला काय येतात? अंडे येतात, एग्ज येतात, बरोबर. टिल दे रीच देअर युजर्स, म्हणजे त्यांच्या वापर, आपण युजर आहे, आपण वापरतो ते, बरोबर. मग युजरपर्यंत पर्यंत ते त्यांची कंडिशन काय असते? गुड कंडिशन असते, म्हणजे एकदम व्यवस्थित पोचवले जातात ते, बरोबर. आता बघू, त्यांनी काय दिले? डिफरंट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल आर अवेलेबल इन अबंडन्स इन डिफरंट सीझन्स. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स, म्हणजे वेगवेगळ्या उन्हाळ्यात वेगळे फ्रूट्स असतात, व्हेजिटेबल्स असतात, हिवाळ्यात वेगळे असतात, इन विंटर, इन समर, इन मॉन्सून वेगवेगळे व्हेजिटेबल्स असतात, फ्रूट्स असतात, म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळे अवेलेबल होत असतात, बरोबर. तुम्हाला माहिती आहे, इन अ डिफरंट सीझन दे ऑल्सो टेस्ट दे आर बेस्ट इन अ सीझन. म्हणजे काय, जर आपण समजा विंटरमधलं फ्रूट समरमध्ये खाल्लं तर त्याची टेस्ट त्याला येणार नाही, पण जर विंटरमधलं फ्रूट विंटरमध्येच खाल्लं तर त्याची टेस्ट काय असते? मस्त असते, म्हणजे खायला ते काय असतं? टेस्टी असतं फूड. पण ते मी जर समरमध्ये खाल्लं तर ते लागेल का? तसं नाही. म्हणजे काय, मग आता बघा, टू प्रिव्हेंट दिस लार्ज क्वांटिटीज ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल फ्रॉम गेटिंग स्पॉइल्ड. आता मार्केटमध्ये बघा, भाजी विक्रेते बसलेले असतात, फळं विक्रेते बसलेले असतात, त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात तो माल असतो, बरोबर. मग काय, गेटिंग स्पॉइल्ड, खराब होण्यापासून वाचवण्यासाठी अँड एन्जॉय देम ऑल इयर अराउंड वी मेक एफर्ट टू प्रिझर्व देम. म्हणजे काय, आपल्याला तो माल साठवण्यासाठी आणि त्याची टेस्ट तशीच ठेवण्यासाठी काय, गेटिंग स्पॉइल्ड म्हणजे खराब झाला पाहिजे, खराब नाही झाला पाहिजे, आणि प्रिझर्व, आपल्याला काय करावं लागतं? त्याला प्रिझर्व करावं लागतं, म्हणजे नीट व्यवस्थित कंडिशनला जर ठेवलं तर तो पदार्थ किंवा तो फ्रूट व्हेजिटेबल्स खराब होत नाही. आता इथं तुम्हाला दिलं आहे मार्केटमध्ये किती वेगवेगळी अरेंजमेंट केली बघा. वॉटरमेलन एका साईडला आहे, ठीक आहे, ऑरेंजेस एका साईडला आहे, ॲपल्स वेगळे वेगळे ठेवले, हे सगळं गिचमिट वगैरे केली असते, एकत्र सगळे ठेवले असतात, तर ते काय झाले असते? खराब झाले असते एकमेकांच्या वजनाने, आणि काय झाले असते? स्पॉइल होऊन गेले असते, खराब होऊन गेले असते. आता इथं पण बघा, वेगवेगळी अरेंजमेंट केलेली आहे, जे कुकुंबर एका साईडला, ठीक आहे, मग इथं वेगवेगळे व्हेजिटेबल्स दिलेले आहेत बघा, कॅबेज दिलेला आहे, कॉलीफ्लॉवर, ठीक आहे. मग हे वेगवेगळे ठेवलेले, जर हे एकत्र गिचमिट काला केला असतं तर ते झाले असते का? नीट राहिले असते का? नाही, प्रिझर्व केलेले त्यांनी त्यांना, ठीक आहे. आपण पुढं बघूया, व्हेरियस काइंड्स ऑफ पापड्स, जॅम्स अँड पिकल्स, ऑनियन्स, फिश अँड मसालाज आर प्रिपेअर अँड प्रिझर्व फॉर अ होल इयर. तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळे काइंडचे पापड्स असतात बघा, इथं तुम्हाला इमेजेसमध्ये दिलेलं आहे. ही पापडची इमेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुरडई दिसते, चकली आहे, पापड आहेत बघा. मग आपण हे काय करतो? वर्षातून एकदाच बनवतो, बरोबर, उन्हाळ्यामध्ये, आणि ते आपण काय वापरतो? वर्षभर वापरतो. मग तिथं पण आपण काहीतरी मेथड वापरतो, बरोबर. स्पॉइल होतात का ते वर्षभर? आपल्याकडून खराब होतात का? नाही होत. त्याच्यानंतर आपण त्याला स्टोअर करतो नीट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याला प्रोटेक्ट करतो, म्हणजे त्यांना आपण असंच ठेवून देतो उघडं पागडं नाही, म्हणजे वेगवेगळे किडे मुंगी जे असतील त्यांच्यापासून आपण त्यांचं संरक्षण करू, त्याच्यामुळे ते काय राहतं? पूर्ण वर्षभर चांगले राहतात, ठीक आहे. आता त्यांनी जॅम्स, वेगवेगळे जॅम्स असतात बघा, बाजारामध्ये भेटतात. पिकल्स, हे पिकल आहे बघा. लोणचं पण वर्षातून एकदा करतो, बरोबर, उन्हाळ्यामध्ये. ऑनियन्स, आता काही काही चाळी असतात बघा, शेतामध्ये काही काही चाळी असतात, तिथं ऑनियन्स पण साठवलेच जातात. म्हणजे काय, कांदा वर्षातून एकदाच येतो, तर मग तो आपण वर्षभर वापरतो कांदा, रोज वापरतो, ठीक आहे. मग कसं काय येतो? कुठून येतो? तर ते काय करतात? प्रिझर्व करतात, एकदम व्यवस्थित ठेवतात. त्याच्यानंतर फिश आहे,
फिश, तुम्ही म्हणशाल फिश कसं काय, मग फिश जेव्हा मासेमारी करणारे लोक ते याच्यातून काढतात, पॉन्डमधून किंवा मग काय जे असेल सीमधून, ओशनमधून, तर ते डायरेक्ट आपल्या घरी येतात का लगेच नाही. मग त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतं, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, मग तिथून ते ट्रान्सपोर्ट करून आपल्या शहरापर्यंत येतात. मग ती जी प्रोसेस आहे तिथून इथपर्यंत येण्याची, त्याच्यानंतर कसे ठेवले जातात, ते खराब नाही झाले पाहिजे, ते त्यांचे स्पॉईल नाही झाले पाहिजे ते, मग ते येतात. त्याच्यानंतर मसाला खराब असतात का फिश आपल्या घरी येतात तेव्हा, नाही, ते पण चांगल्या स्थितीमध्ये असतात, म्हणजे खाण्यायोग्य असतात. त्याच्यानंतर मसाला, आई तुम्हाला माहिती आहे मसाला वर्षभराचा घरी करून ठेवते, मग तो वर्षभर कसा टिकतो, काय टिकतो, आपण ते सगळं बघणार आहोत. कसं टिकवलं जातं काय, आर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व फॉर द होल इयर. वर्षभर आपण ही जे वस्तू आपण बघितल्या बघा, पापड, लोणचं, पिकल्स, जाम्स वगैरे, ठीक आहे, वर्षभर खातो आपण ते, एकदाच बनवतो आणि वर्षभर खातो. नाउडेज वी कॅन बाय सच रेडी प्रोडक्ट्स इन अ मार्केट टू. आत्ताच्या जीवनामध्ये आपल्याला हे पिकल वगैरे, पापड वगैरे आपल्याला मार्केटमध्ये पण भेटतात, ठीक आहे. मग ते मार्केटमध्ये भेटतात, मग त्यांनी पण बनवलेच असते बरोबर, ते कधी ना कधी, आणि मग ते आपण मार्केटमध्ये जाऊन घरी आणतो. मग त्यांनी पण काहीतरी टेक्निक वापरली असेल त्याला प्रिझर्व करण्यासाठी, ठीक आहे. टू अवॉइड हॅव्हिंग टू गो टू द मार्केट फॉर provision again and again, we store what we need for several days in our house. आपल्याला माहिती आहे आपण महिन्याभराचा जो काय किराणा असतो तो एकाच वेळेस साठवून ठेवतो बरोबर. मग का बरं साठवून ठेवतो, की दुकानामध्ये प्रोव्हिजन स्टोअरमध्ये अगेन अँड अगेन, म्हणजे रोज रोज जायला लागू नये म्हणून आपण काय करतो, महिनाभराचा किराणा एकदाच आणून ठेवतो. मग काय करतो तो विस्टोअर, काय करतो तो साठवून ठेवतो म्हणजे काय, योग्य प्रमाणे योग्य ठिकाणी त्याचं विल्हेवाट लावतो, म्हणजे ही गोष्ट इथे ठेवायची, ती गोष्ट तिथे ठेवायची, काय करतो आपण स्टोअर करतो. व्हॉट वी नीड फॉर अ सेव्हरल डेज इन अवर हाऊस, काय काय लागेल ते आपण सगळं आणून एकाच वेळेस ठेवून देतो घरामध्ये. इफ द फूड प्रिपेअर्ड फॉर 1 वीक, आता बघा त्यांनी एक एक्झाम्पल दिलेले, आपण समजा एका वेळेचं जेवण तयार केलं आणि इज नॉट फिनिश्ड, आणि ते संपलंच नाही, म्हणजे सकाळी मी जेवण तयार केलं खाण्यासाठी आणि ते सकाळी संपलंच नाही, देन वी यूज सर्टन मेथड्स फॉर कीपिंग इट फ्रॉम स्पॉइलिंग इन ऑर्डर टू हॅव इट अगेन द नेक्स्ट टाईम ऑर अ नेक्स्ट डे. आता बघा म्हणजे काय, मी काहीतरी सर्टन मेथड वापरते तिथं, वी यूज सर्टन मेथड, काहीतरी पद्धत वापरते मी फॉर कीपिंग इट फ्रॉम अ स्पॉइलिंग, म्हणजे त्याचं ते खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मी काहीतरी पद्धत वापरते बरोबर. मग का बरं वापरते ती पद्धत, मी त्याला परत खाऊ शकते. हे बघा नेक्स्ट टाईम, म्हणजे सकाळी बनवलेलं मी संध्याकाळी खाईल, किंवा मग रात्री बनवलेलं मी नेक्स्ट डे खाईल बरोबर, नेक्स्ट डे उद्याच्या दिवशी खाईल. मग काय आपण काय ते सर्टन मेथडने ते काय करतो, प्रिझर्व करून ठेवतो. मग ती मेथड कोणची असते, आता तुम्ही सांगा बरं. आपण रोजच्या जीवनात समजा सकाळची भाजी मला संध्याकाळी खायची, तर मी काय करेल, फ्रीजमध्ये ठेवेन बरोबर, किंवा मग हिवाळा असेल तर बाहेरच ठेवेन, पण कूल ठिकाणी ठेवेन, आणि काय त्याच्यावर मस्त म्हणजे असं झाकण वगैरे ठेवेल बरोबर. झाकण नाही ठेवलं तर काय मुंग्या वगैरे होतील त्याला बरोबर. मग त्या ज्या मेथड्स आहेत, म्हणजे झाकून ठेवणं, फ्रीजमध्ये ठेवणं, कीटकांपासून सावध करून ठेवणं, त्याला काय म्हणायचं, सर्टन मेथड्स आहेत, आणि त्या मेथड कशाच्या आहेत, मेथड ऑफ प्रिझर्वेशन, ठीक आहे. मग आता त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन विचारलेले, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, टॉक टू द एल्डरली पर्सन इन युअर फॅमिली, तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांशी तुम्ही बोला, आणि टू फाइंड द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलेले, त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या लोकांशी बोलू शकता. विथ रेफरन्स टू फूड स्टफ मेन्शन बिलो, फूड स्टफ्स दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे वेगवेगळे फूडचे नावं दिलेले आहेत आणि त्यांचं आपल्याला यादी दिलेली आहे, त्यांनी त्याच्याविषयी प्रश्न विचारले, मग तुम्ही ते प्रश्न तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना विचारू शकता, ठीक आहे. मग त्यांनी यादी काय दिलेली, मिल्क, बघा मिल्क म्हणजे दूध, व्हेजिटेबल्स म्हणजे आपले रोजचे जे भाज्या वगैरे खातो ते, ग्रेन्स म्हणजे धान्यामध्ये आपलं काय, गहू, बाजरी, त्याच्यानंतर वेगळे आपले डाळी, सिरियल्स. फ्लोअर्समध्ये आपलं व्हीट फ्लोअर, बाजरा फ्लोअर,
ठीक आहे. मग शुगर साखर, जॅगरी म्हणजे गूळ, ठीक आहे. ही यादी दिलेली आहे त्यांनी वेगवेगळ्या अन्नपदार्थांची आणि त्यांनी आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारलेले. मग बघू फर्स्ट क्वेश्चन काय आहे. व्हेन डू वी से दॅट द फूड स्टफ इज स्पॉइल्ड म्हणजे खराब झालेलं. म्हणजे आपल्याला असं कधी माहिती होतं किंवा कधी लक्षात येतं की अन्नपदार्थ खराब झालेला आहे. मग त्यांनी अजून एक क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट चेंजेस आर सीन इन इट. त्यांच्यामध्ये काय चेंजेस जाणवतं आपल्याला. म्हणजे असं दिसलं का आपल्याला असं वाटतं हा पदार्थ खराब नाही झालेला आहे किंवा मग अजून म्हणजे वेगळा दिसला, चेंज झाला, त्याच्या लुकमध्ये चेंज झाला तर काय आपल्याला असं वाटतं की तो पदार्थ खराब झालेला आहे. मग काय काय फरक दिसतो. आता आपण हे एक्झाम्पल दिलेले आहेत ना, त्याच्यातलं एक एक एक्झाम्पल घे. आता इथं समजा मिल्क घेतलं मी, पहिलं एक्झाम्पल मिल्क, दूध. इथं इमेज दिसते तुम्हाला, मिल्कची इमेज आहे. हे काय आहे, कसं मिल्क आहे, हे चांगलं आहे का, नाही. हे काय आहे, स्पॉइल्ड मिल्क आहे, खराब झालेलं दूध आहे. मग तुम्हाला माहिती आहे दूध फाटतं, बरोबर. मग हे फाटलेलं दूध आहे, काय झालं आहे, खराब झालेलं आहे, स्पॉइल झालेलं आहे. व्हॉट चेंजेस आर इन इट. तुम्हाला काय चेंज दिसतं याच्यामध्ये, का बरं खराब झालेलं आहे ते. यांच्या दुधांच्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत, बरोबर. तुम्हाला दिसतंय इथं वरती आलंय ते बघा. आणि इथं खाली पाणी दिसतंय. प्युअर मिल्क कसं असतं, चांगलं दूध कसं असतं, एकदम क्लिअरली पाण्यासारखं दिसतं आपल्याला ते, म्हणजे फक्त व्हाईट कलरचं पाण्यासारखं दिसतं. पण इथं आपल्याला पाणी वेगळं आणि दुधाचे गोळे जे झाले आहेत ते वेगळे दिसत आहेत. म्हणजे हे काय झालेलं आहे, स्पॉइल झालेले आहे आणि चेंजेस आपण जाणवले, बरोबर. आता त्यांनी आपल्याला व्हेजिटेबल्समध्ये बघा, इथं तर आपल्याला फ्रूट्स वगैरे दिले हे. मग इथं हे बघा ब्रिंजल वगैरे आहेत. हे काय झालेले, सगळे खराब झालेले फ्रूट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. मग काय म्हटलेलं आहे त्यांनी, बघितला चेंज दिसला तुम्ही. चांगले असे असतात का, नाही. खराब झालेले असे कोमजून गेलेले असतात, त्यांच्यावर वेगवेगळे स्पॉट्स आलेले असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रेन्स, आपण पुढच्या इमेजमध्ये बघू. ग्रेनमध्ये बघा, दिस इज युअर ग्रेन. आता हा समजा मका आहे आणि हा दिस इज युअर ग्रेन ऑन बग्स म्हणजे त्यांच्यात किडे झालेले आहेत बघा. तुम्हाला इथे दिसत आहेत किडे. किड्यांनी जर अन्न खाल्लं तर ते कसं दिसतं, असं दिसतं, म्हणजे खराब झालेलं, एकदम बुरशी वगैरे आलेली असं दिसतंय, ठीक आहे आपल्याला. मग त्यांनी आपल्याला फ्लोअरचं एक्झाम्पल झालं. साखर पण खराब झाली तर तिला काय सुटतं, पाणी सुटतं. त्याच्यानंतर गुळ पण खराब झालं तर त्याला काय होतं, पाणी सुटतं. चेंज काय होतं, पाणी सुटतं त्याला, ठीक आहे. मग आता त्यांनी दुसरा क्वेश्चन दिलेला आहे. इज द टाइम इन विच फूड स्टफ गेट स्पॉइल्ड डिफरंट इन डिफरंट सीझन. म्हणजे वेगवेगळ्या सीझनला वेगळा टाईम लागतो का त्यांना खराब होण्यासाठी अन्नपदार्थ. तुम्हाला काय वाटतं बरं. तर हो, वेगवेगळ्या सीझनला वेगळा वेळ लागतो. आता बघा समरमध्ये काही उन्हाळ्यामध्ये आपल्या घरातले काही अन्नपदार्थ असतात ते काय असतं, लवकर खराब होऊन जातात. त्याच्यानंतर विंटरमध्ये कमी म्हणजे जास्त वेळ लागतो खराब होण्यासाठी आणि रेनी सीझनमध्ये पण जरा जास्त वेळ लागतो. म्हणजे काय, समरमध्ये पटकन होऊन जातात ते, म्हणजे उन्हाळा असतो त्याच्यामुळे हीट जास्त असते, हीटमुळे काय होतं, अन्नपदार्थ लवकर खराब होतात, ठीक आहे. ते विचारलेलं आपल्याला. वेगळा टाईम लागतो का, हो वेगळा टाईम लागतो, ठीक आहे. आता विच फूड स्टफ्स स्पॉइल मोस्ट क्विकली. सगळ्यात लवकर कोणता अन्नपदार्थ खराब होतो, सांगा बरं. कोणता अन्नपदार्थ खराब होतो. इथे तुम्हाला दिसतं हे दुधात समजा आपल्याकडून चुकून काहीतरी वेगळा पदार्थ पडून गेला, मीठ पडलं किंवा मग लिंबूचा एखादा थेंब पडला तर ते काय होतं, लगेच खराब होतं, माहिती ना तुम्हाला. लगेच त्याचे असे गुठळे तयार होतात, म्हणजे चांगल्या दुधाचे लगेच असे काय होतात, गुठळे तयार होतात. ते एक अन्नपदार्थ ते लगेच खराब होतं, ठीक आहे. व्हॉट मेजर्स आर टेकन टू कीप द फूड स्टफ्स इन अ हाऊस इन अ गुड कंडिशन. म्हणजे काय काय वापरलं पाहिजे आपण किंवा कोणती पद्धत वापरली पाहिजे आपल्या घरातले अन्नपदार्थ नीट ठेवण्यासाठी. फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल, म्हणजे जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे त्यांनी आपल्याला विचारले. ह्या धड्यामध्ये आपण तेच शिकणार आहे की वेगवेगळे अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे, ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिसतंय त्यांनी आपल्याला फ्लोअरचं एक्झाम्पल पण दिलं होतं. हे बघा इथं ग्रेन्स नंतर फ्लोअर होतं, त्याची इमेज इथं दिलेली बघा. म्हणजे जर हे पीठ आहे पण त्याला पिठाला काय लागलेले आहेत, मुंग्या लागल्या आहेत. छोटे इमेज दिसते ना तुम्हाला, डॉट्स. हे काय, हे मुंग्या लागलेल्या आहेत, म्हणजे हे पीठ काय झालं, खराब झालेलं आहे. त्याचा कलर पण चेंज झालेला दिसतो, बरोबर आपल्याला.
गव्हाचा पिठाचा कलर कसा असतो, थोडासा ब्राउनिश असतो, एकदम थोडासा, व्हाईटच असतो फक्त थोडासा, पण इथं जरा जास्त दिसतोय, म्हणजे काय झालं, ते पीठ खराब झालं. ठीक आहे, आपण बघूया. इफ वी नो द रिझन वाय फूड स्टफ गो बॅड, आपल्याला जर रिझन कळालं, म्हणजे कारण कळालं की अन्नपदार्थ खराब का होतात, वी वूड नो व्हॉट टू डू टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग, म्हणजे काय, आपल्याला कळेल ना, जर समजा कारण कळालं की अन्नपदार्थ ह्या गोष्टीमुळे खराब होत आहेत, मग आपल्याला काय कळेल, मग आपण काय करू शकतो, ते अडवून आपण त्याचं स्पॉइलिंग जे आहे, खराब होणं जे ते थांबवू शकतो. बरोबर, स्पॉइल जे होणं आहे, त्यांचं खराब होणं ते आपण थांबवू शकतो, आपल्याला जर कारण कळालं तर. फ्रॉम द इन्फॉर्मेशन यू ऑब्टेन यू मस्ट हॅव गॅदर्ड द फॉलोविंग, तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन भेटेल आणि तुम्ही हे खालचे मुद्दे त्याच्यासाठी बघा. मग आपण काय मुद्दे एकदा बघून घेऊ. ठीक आहे, इन विंटर म्हणजे कोणता सीझन सांगा बरं. विंटर म्हणजे हिवाळा. इन विंटर दॅट इज इन द कोल्ड वेदर, जेव्हा थंडी असते. फूड स्टफ्स कीप लॉंगर, तुम्हाला माहिती तेव्हा अन्नपदार्थ काय राहतात, जास्त वेळ चांगले राहतात. मग बघा, इफ दे आर कीप्ड इन अ रेफ्रिजरेटर और कीप्ड इन अ कोल्ड ऑन आईस म्हणजे काय, हिवाळ्यामध्ये उष्णता कमी असते. बरोबर, मग आपण अन्नपदार्थ समजा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले किंवा मग कोल्ड आईसच्या जवळपास ठेवले, म्हणजे थंड ठिकाणी ठेवले, आपण असं एक म्हणू शकतो. कीप इवन लॉंगर, ते खूप जास्त वेळ काय राहतात, ते चांगले राहतात, टिकून राहतात. म्हणजे बघा, विंटरमध्ये काय राहतं, कोल्ड वेदर असतं, थंडी असते, टेम्परेचर जास्त नसतं, मग तेव्हा काय, फूड स्टफ कीप लॉंगर, अन्नपदार्थ जास्त वेळ टिकून राहतात. ठीक आहे, मग आपण बघा रेफ्रिजरेटर वापरतो, रेग्युलर यूजमध्ये आपण फ्रीज वापरतो. बरोबर, त्याच्यात आपण अन्नपदार्थ ठेवले ते पण जास्त वेळ काय राहतात, चांगले राहतात. मग काय, आपण फ्रीजला काय म्हणू शकतो, विंटर सीझन म्हणू शकतो. बरोबर, थंड असतं तो कधी पण, मग याच्यात ठेवल्यानंतर आपल्याला अन्नपदार्थ काय राहतात, चांगले राहतात. ठीक आहे, मग आता त्यांनी सेकंड दिलेले, ग्रेन्स आर ड्राईड इन अ सन बिफोर स्टोरिंग, तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जेव्हा आपण गहू बाजारातून आणतो तेव्हा ते आपण सन ड्राय करतो, म्हणजे उन्हात एकदम कडक उन्हात तापवतो. मग त्यांनी दिलेले ग्रेन्स आर ड्राईड इन अ सन बिफोर स्टोरिंग, म्हणजे साठवून ठेवण्या अगोदर आपण त्यांना ऊन दाखवतो. बरोबर, ड्राय करतो, म्हणजे त्यांच्यामधलं जे मॉइश्चर असतं, मॉइश्चर म्हणण्यापेक्षा जर त्यांच्यात ओलसरपणा असेल तर तो काय होतो, ड्राय होऊन जातो, जेव्हा आपण त्याला सूर्याचे किरण त्यांच्यावर पाडतो तेव्हा ग्रेन्सवर. ऑनियन्स अँड पोटॅटोज, आपले बटाटा आणि कांदे आपले रेग्युलर यूजचे आपण कसे ठेवतो बरं, फ्रीजमध्ये ठेवतो का, ते नाही, केप्ट इन अ ड्राय म्हणजे बाहेरच ठेवतो. बरोबर, अँड ओपन एअर, इन द ओपन एअर, हवा खेळती असते तिथं आपण ते ठेवतो. इन समर अँड देन स्टोअर इन अ ड्राय प्लेस, म्हणजे ते आपण ओल्या जागी ठेवतो का, नाही, ड्राय प्लेसला ठेवतो. आणि त्याच्यानंतर कसे ठेवलं जातं, ते ओपन टू एअर म्हणजे त्यांना हवा लागली पाहिजे. ठीक आहे, मग आपण इथं बघितलं 3 पदार्थ आपण कसे ठेवतो, ग्रेन्स कसे ठेवतो, ऑनियन्स अँड पोटॅटोज, आणि विंटर सीझनमध्ये आपण सगळं फूड कुठं ठेवतो, विंटर सीझन सारखं फूड कुठं ठेवतो, रेफ्रिजरेटरमध्ये. ठीक आहे, इफ वी बॉईल मिल्क, समजा आपण दूध उकळवलं, इट डज नॉट गेट स्पॉइल्ड इमिजिएटली, ते लगेच खराब होतं का, समजा मी दूध उकळायला ठेवलं, दूध उकळ आणि ते लगेच खराब होतं का, नाही. करीज अँड व्हेजिटेबल प्रिपेअर्ड, करीज म्हणजे भाज्या बनवल्या जातात, व्हेजिटेबल म्हणजे पण भाज्या बनवल्या जातात, करीज म्हणजे पातळ भाजी बनवली जाते. ठीक आहे, आर प्रिपरेशन आर ब्रॉट टू बॉईल टू प्रिव्हेंट देम फ्रॉम स्पॉइलिंग टिल द नेक्स्ट मील, म्हणजे काय, आपण भाज्या काय करतो, शिजवून घेतो, म्हणजे काय होतं, बॉईल होतं. बरोबर, पाणी उकळतं त्याच्यातलं, करीमधलं पण पाणी काय होतं, उकळतं. मग हे जे उकळणं आहे ते काय करतं, स्पॉईल म्हणजे अन्नपदार्थ खराब होण्यापासून काय होतं, वाचवतं ते, स्पॉईल टिल द नेक्स्ट मील, म्हणजे काय, सकाळी केलेली भाजी आपण संध्याकाळी खाऊ शकतो, पण संध्याकाळी खाण्याच्या आधी आपण काय करतो, ती बॉईल करतो, गरम करतो. बरोबर,
मग बघा, मिल्क अँड मँगो पल्प्स आर फूड दॅट स्पॉइल क्विकली. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला इथे त्यांनी क्वेश्चन पण विचारलं होतं मागच्या स्लाईडला त्यांनी, बरोबर, की कोणता अन्नपदार्थ लवकर खराब होतोय. बघा इथं विचारलं होतं त्यांनी आपल्याला, विच फूड स्टफ स्पॉइल क्विकली, मोस्ट क्विकली. सगळ्यात लवकर अन्नपदार्थ खराब होणारा कोणता आहे? मग आपण सांगितलं होतं मिल्कचं उदाहरण दिलं होतं. आता त्यांनी परत आपल्याला ॲन्सर दिलेले. ठीक आहे, काय ॲन्सर दिलेले बघूया. मिल्क अँड मँगो पल्प. मिल्क म्हणजे दूध खराब होतं कधी? जर समजा त्याच्यात एखादा फॉरेन मटेरियल पडलं, म्हणजे मीठ पडलं, सॉल्ट पडलं, किंवा मग आपला लेमन पडला, तर लगेच खराब होतं ते, बरोबर. अजून एक पदार्थ आहे. कोणता पदार्थ आहे? मँगो पल्प. मँगो पल्प म्हणजे हा बघा, हा तुम्हाला आंब्याचा रस दिसतोय. ठीक आहे, समजा तुम्ही आंब्याचा रस केला घरामध्ये उन्हाळ्यात आणि तो 1-2 तास तसंच ठेवला बाहेर, तर काय होतो? तो स्पॉईल होतो, खराब होतो, लगेच खराब होतो. म्हणजे काय होतं, इथं एजला काय होतं आपल्याला, म्हणजे त्याच्या कडेला काय असतं, काळसर ब्लॅक स्पॉट दिसतात, ब्लॅक झालेलं दिसतं, बरोबर. ब्लॅक झालेलं म्हणजे तो काय होतो, तो रस खराब होऊन जातो. ठीक आहे, मँगो पल्प खराब होतं. मग तुम्हाला 2 गोष्टी कळाल्या ज्या लगेच खराब होता, कोणता? मिल्क आणि मँगो पल्प. ठीक आहे. अवर फूड हॅज टू बी केप्ट अवे फ्रॉम ॲन्ड्स. तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरातले अन्नपदार्थ आपण जपून ठेवतो किंवा मग प्रिव्हेंट करून ठेवतो. कशापासून? ॲन्ड्स. मुंग्या लागू देतो का आपण अन्नपदार्थांना? नाही. कॉक्रोचेस, चुरळ लागू देतो का? नाही. अदर इन्सेक्ट्समध्ये काय येतात? बग्स वगैरे येतात. बघा इथे तुम्हाला असे किडे दिसतात काही काही अन्नपदार्थांमध्ये. ठीक आहे, मग हे कशामधले असतात किडे? जे आपले धान्य असतं ना त्याच्यामध्ये किडे असतात. मायसेस, रॅट्स, उंदरं होऊ देतो का आपण? नाही, घरामध्ये लगेच मारून टाकतो. त्यानंतर आहे कॅट्सपासून समजा मांजर आली, तिला दूध उघडं दिसलं तर ती काय करणार आहे? लगेच पिऊन घेईल, बरोबर. मग आपण तिच्यापासून पण संरक्षण करण्यासाठी काय करतो? वेगवेगळे झाकणे वगैरे ठेवतो, बरोबर. यांच्यापासून आपण म्हणजे हे जे आहेत ॲन्ड्स, कॉक्रोचेस, अदर इन्सेक्ट्स, माईस, रॅट्स आणि कॅट्स, यांच्यापासून आपण आपल्या अन्नपदार्थ काय करतो? जपून ठेवतो, प्रिझर्व करतो. ठीक आहे, थँक्यू. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत त्यांना हे सगळे जे अन्नपदार्थ आहेत त्यांना कसं प्रिझर्व केलं जातं, कोणकोणत्या पद्धती, वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात, ते आपण बघणार आहोत. आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, बघायचं काय, त्या पहिल्यापासून बघूया आपण. ठीक आहे, मग आता इथं बघितलं तर राईस आणि व्हीट कसे स्टोअर केले जातात, काय केलं जातं? सन ड्राय केलं जातं आणि नंतर मग त्यांना कोठीमध्ये भरून ठेवलं जातं. ठीक आहे, मग तिथं मिल्कचे प्रोडक्ट्स जे होते ते आपल्या घरापर्यंत, फॅक्टरीमधून घरापर्यंत कसे येतात, कसे काय काय मेजर्स वापरले जातात, स्टोअर केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आहे हे वेगवेगळे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल कसे अरेंज केलेले असतात, ते आपण घरापर्यंत आणतो तर ते चांगले राहिले पाहिजे. दुकानदार पण त्यांना कसं अरेंज करतो, कसं ठेवतो. त्याच्यानंतर वर्षभर जे आपण पापड, कुरडई, पिकल्स वगैरे आहेत ते कसे स्टोअर केलेले असतात, एकदाच बनवतो आणि वर्षभर आपण खातो, ते कसे ठेवले जातात. त्यानंतर एका टाईमचं जेवण आपण दुसरा टाईम खातो, मग ते कसं ठेवलं जातं, कुठे ठेवलं जातं? रेफ्रिजरेटरमध्ये, बरोबर. आता त्यांनी आपल्याला एक लिस्ट दिली होती, मिल्क, व्हेजिटेबल, ग्रेन्स, फ्रूट्स. ठीक आहे, आपण ते बघितलं होतं कोणतं लवकर खराब होतं, काय काय मेजर्स वापरले पाहिजे. इथं बग्स वगैरे दिसत आहेत बघा, खराब झालेलं अन्न आणि चांगलं अन्न, खराब झालेलं पीठ आणि चांगलं पीठ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फ्रीजमध्ये कोणते कोणते अन्नपदार्थ ठेवले जातात, ग्रेन्स कुठे ठेवले जातात. ग्रेनमध्ये काय तर व्हीट आणि राईस वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑनियन आणि पोटॅटोज कुठे ठेवले जातात? ड्राय प्लेसला ठेवले जातात. त्यानंतर कोणता अन्नपदार्थ खराब होतो? मिल्क आणि मँगो पल्प लगेच. त्याच्यानंतर हे जे कीटक आहेत त्यांच्यापासून आपल्या अन्नपदार्थ आपण खराब होण्यापासून वाचवतो. ठीक आहे, आपण बघितलं होतं. पुढच्या लेक्चरला आपण अजून पद्धती बघू, आपण कसे कसे वाचवू शकतो अन्नपदार्थ खराब होण्यापासून. ठीक आहे, ओके, बाय.